सवय आणि गरज या दोन गोष्टींवर जीव जगात वावरत असतो. माणूस तर अधिकच या दोन गोष्टी हृदयात कवटाळून जगत असतो. 14 वर्ष वनवासात साथ दिल्यानंतर देखील रामाने सीतेला एका क्षुल्लक कारणावरून सोडलं होतं. तुमची कारणं काय आहेत ती आम्हाला माहीत नाहीत. फक्त तिनं तुम्हाला बर्बाद केलं असं म्हणता येईल. त्यात बर्बाद हा शब्द भयानक स्वरूपाचा असून त्या संबंधित विचार करून तुम्ही एकदाचं विभक्त झालात, म्हणजेच तुमची सुटका झाली. आता पुन्हा त्यात अडकायचं काय नाही अडकायचं, कारण ते शांतपणे मनाला विचारा. मनाला क्षोभ होईल असं विचार करून अर्थपूर्ण जीवन जगता येणार नाही. झालं गेलं गंगेला मिळालं अशीच वृत्ती ठेवा. दुःख उगाळून काहीच निष्पन्न होत नाही. विसरायचा प्रयत्न कराल तर अजून काही दिवसात ते शक्य होईल, कारण फक्त 6 महिने झालेत. मन दुसरीकडे रमवा. स्ट्रॉंग पर्याय शोधा. विचार आले की झटकून टाकायचे. या अवस्थेतून बाहेर पडा. तिच्या सर्व वस्तू नाहीशा करा. कणखर बना. प्रथम दुसरा जोडीदार शोधा, पण त्याच्यासोबत असताना जुनीच टेप लावू नये. मस्त फिरायला जा. सगळ्याच सवयी बदला. रात्री संगीत ऐका. पुस्तक वाचा किंवा बाहेर 1 तासभर चाला. थकल्यावर झोप येईल. मला तिच्याशिवाय जगायचंय हा मंत्र जपा. बघा, नक्की फरक पडेल. तुम्ही दूर झालाय यासाठी काहीतरी ठोस कारण असेलच ना. ते कारण जर महत्त्वाचं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरचा विचार डोक्यातून काढून टाका आणि नव्या आयुष्याला सुरुवात करा. हे काही एका दिवसात नाही होणार, पण तुम्ही तुमचं मन जर इतर गोष्टींमध्ये रमवलं तर नक्की तुम्ही या फेजमधून बाहेर पडू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण, भावनांवर ताबा असणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी खूप आवडतात त्या गोष्टी करत राहा. तुम्ही नक्की यातून बाहेर पडाल आणि नव्या आयुष्याची सुरुवात कराल.